यानंतर थेट जाऊया पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांना सत्ताधारी भाजपकडून शून्य निधी दिल्याच्या निषेधार्थ थेट आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। कोणत्याही सभासदांना किंवा त्या भागातील नागरिकांसाठी त्या सभासदांना आम्ही सेम निधी देऊ एवढी तुम्हाला बोलतो। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय नेमकं म्हणणं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आणि कशासाठी नेमकं हे आंदोलन सुरू झालेलं आहे? काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांकडून निधी वाटपामध्ये जो शून्य बजेट देण्यात आलं होतं त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। एकूणच याच्या अगोदर त्यांची बैठक झाली। 27 नगरसेवक पुणे महानगरपालिकेत आहेत आणि ज्या महानगरपालिकेत भाजप सत्ताधारी आहे आणि त्यांनी शून्य बजेट दिल्यामुळे सर्व संतप्त झाले होते नगरसेवकांनी त्यांनी सर्वांनी निधी परत देण्याची धमकी दिलेली आहे। आता महापालिका आयुक्तांना त्यांनी निवेदन देऊन या संदर्भात हा निर्णय विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। एकूणच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दुजाभाव आणि निधी वाटपामध्ये त्या ठिकाणी विषम वागणूक दिली जाते अशा पद्धतीचा आरोप अमोल बालवडकर, सुहास सिंग आणि बाबुराव चांदरे यांनी केला होता। त्या पार्श्वभूमीवर आज बैठक होती। एकूणच सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे। आता त्यांच्या चर्चेनंतर या राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सहकार्य करणार की समन्वय करणार या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। पण आता या आंदोलक नगरसेवकांबरोबर किंवा आंदोलक राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर तिथल्या सत्ताधाऱ्यांनी किंवा भाजपच्या प्रतिनिधींकडून काही संपर्क साधला गेलेला आहे का? त्यांच्याशी चर्चा सुरू झालेली आहे का? पवित्र त्यांनी घेतलेला आहे। बैठकीमध्ये निर्णय असा झाला की सभागृह नेते गणेश बिडकर यांची दादागिरी सुरू आहे आणि भाजपकडून सातत्याने सापत्न वागणूक त्यांना दिली जाते आणि मुख्य सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की राज्यात महायुतीची मैत्री आहे परंतु पुण्यात नाही। या विधानावरून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला होता। जमाली नक्कीच भाजपकडून शून्य निधी दिला जात असल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। भाजपकडून शून्य निधी दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे।